सकाळ सकाळ उठलो. कसा आहे माझा आउटफिट, अंघोळ विंघोळ करून रेडी. म्हणलं आता जरा बॉडी बिडी नाही का, लय लय कडकली बॉडी, लय लय मारले डिप्स बिप्स 2-3 दिवसात, लय कडकली. फार असं झिंझिन यायला लागलेत. तेल बेल लावून म्हटलं मग आता चकाचकमध्ये नाही का, कुठं जायचं तर नाही आहे, तरी पण नाही का, एकदा लावला दोनदा लावला, मग फिरावला नांगेर, घर 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 एक घर 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 नांगर फिरवला. मग लावला बहिणीचा बॉडी स्प्रे. ती वरडण आता आले हो मला, मी संपवलं निम्मा. मग माझ्या आतला काय प्रभुदेवा काय थांबायचं नाव घ्या ना, ती आत्ती रे, अरे होशम्या अभिजित 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 ती रे. आईला म्हणलं होतंय, म्हणलं आज ऋतिक रोशन काय कळलं ना मला काय करतोय नाही का. लय ट्राय केलं व्यवस्थित एखादं स्टेप करा, पण ते काय तिची काय आपल्याला नाही होणार ते. अरे 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 होशम्या अभिजित अभिजित म्हणलं ते ऋतिक रोशनचं नाही का ते डिडिंग ते पण नाही जमलं. मग वैतागलो. आपलं वरातीतला डान्स करायला पोटले सुटलं राव. मग बाहेर ना सीताफळ बघितले, जरा कार्यक्रम करणार आहे त्यांचा, लक्ष ठेवून ये त्यांच्यावर. एकदा टप्प्यात आले ना, त्याचा अजून डोळे नाही फुटले. डोळे फुटले ना, गेम त्यांचा गेम होणार. इथं हवास का पुजारी बसलाय. त्या पिक्चर मध्ये म्हणतंय एक ग्लास दूध लेके आएगा, पुढचा म्हणतंय मैं तेरे लिए पूरा भैंस लेके आता हूं. आयला मोठी केस मला चांगली दिसते आता. ते बारीक साईडने नाही का, ते छपरीगत कटिंग केलं लाईन मशीन मारल्या होते, घाण दिसत. आता मी असंच ठेवणार आहे. मागच्या वेळी त्याच्या आईला टांगा पलटी केला त्या कटिंगवाल्याने. गेलो बसलो त्याकडं, म्हणलं मला म्हणला केस वाढवून ये, म्हणला चांगलं करतो. म्हणलं केस वाढवल्यावर म्हणलं एवढं भारी दिसत, अजून काहीतरी चांगलं करीन म्हणलं. ह्यो एवढं दिवस 2 महिने केस वाढवली, आणि गेले आणि लावला तेव्हा बोंग ते मशीन. ते आईला म्हणलं ह्यासाठी केस वाढून ये म्हणत होता, म्हणलं यायचं नरसळ केला आता टांगा पलटी. आता वाढवणार आहे आता केस, मोठीच चांगली दिसतात मला, आय थिंक वाटतंय असं. तुम्ही सांगा मला कमेंट सेक्शन मध्ये. भाड्यांनो तुम्ही आजकाल आहे ना, तुम्ही घंटा वाजून पळून जाता, तुम्ही लाईक बिक करीत नाही, काय नाही, ब्लॉग बघून पळून जाता. आज म्हणलं जरा जेवणात आहे ना, कालच ठरलं होतं, पण म्हणलं गुरुवार असल्यामुळं अरे हे मला एक कळत नाही, हे जर ह्यांना खायचंच आहे ना, यांना चिकन मटन खायचंच आहे, मग हे वार का बघतात. सोमवार आहे, नाही आज सोमवार आहे नको, मला का तेच कळत नाही. पाप तर करतायच ना, मग त्याला वार बघून का असं म्हणायचंय मला. हे पण मला क्लिअर करा. मग काल म्हणलं अंडी बनवतो, घरचे म्हणले हो बाहेर पड, नाही बनवायचे गुरुवारी. म्हटलं ठीक आहे. मग आज बहुतेक आहे ना, ते अंडा घोटाळा म्हणून रेसिपी बघितली, चायला डोक्यातच फिट झालंय ते. काय माहिती ते कसं काय. आता मी करायला एक जातो होते, एक पातेल्यात जाळ वेळ नाही लागाव माहिती बरं, तर करणार आहे, बघू. तो विमान बघूनच वाटायला लागलाय उडणार नाही. उडा बरं. कच 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 कांदा बिंदा चिरून घेतला, टोमॅटो चिरून घेतले, अंडे घेतले उकडून, भोकल्यात. मग त्यांना ना, मग मला घोटाळा केला त्यांचा नाही का, कार्यक्रम केला, सगळं चोरामोरा करून घातला. डायरेक्ट बसलो जेवायला. ब्लॉग आवडला असेल तर कळवा. धन्यवाद, बाय.